जय खानदेश सर्वांना. नमस्कार. तर सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे पाटणा देवी वालझेरीला दर्शन करण्यासाठी. माझी मम्मी, माझी बहीण आणि आजी आणि समोरच्या काकू आम्ही सगळेजण आज चाललो आहे पाटणा देवीला दर्शन करण्यासाठी. आत्ता अधिक मासाचा महिना देखील चालू आहे आणि मस्त एन्जॉय करत आम्ही गेलो दर्शन करण्यासाठी. तर सर्वप्रथम आम्ही वालझेरीला पोहोचलो. तिथे दर्शन घेतलं. तिथे नवनाथांचं एक मंदिर आहे आणि इथे महादेवाचं देखील मंदिर आहे आणि खूप ऊन होतं, पण आम्ही लवकर गेलेलो होतो त्यामुळे कवळ्या उन्हात लवकर सर्व दर्शन घेतलं. इथे मी महर्षी वाल्मिकी ऋषींचे दर्शन घेते आणि त्यानंतर सर्वांनी देखील पूजा करून घेतली. त्यानंतर आम्ही नवनाथांच्या मंदिरात गेलो. तिथे देखील पूजा करून घेतली. ते दादा सांगत होते की नवनाथांना हळद कुंकू वाहू नये, नवनाथांना फक्त फूल अर्पण करावे. त्यामुळे मी फूल अर्पण केले आणि नमस्कार केला की सर्वांना सुखी ठेव देवा, सर्वांना सुख, शांती, धन, समृद्धी, संपत्ती, आरोग्य, निरोगी असू दे सर्वांचं, हेच आशीर्वाद आमच्यावर असू दे. त्यानंतर मी महादेवाचं दर्शन केलं, त्यावर फूल वाहिले आणि अधिक मास चालू त्यामुळे बत्तासांचा त्यांना नैवेद्य दाखवला आणि एक नारळ अर्पण केलं. या ठिकाणी महादेवाचं दर्शन देखील झालं आमचं. त्यानंतर आम्ही निघालो पाटणा देवीला. पाटणा देवीला चंडिका मातेचं मंदिर आहे. तर इथे आम्ही सर्वात प्रथम देवीची ओटीचं सामान घेतलं. त्यानंतर पुढे देवीच्या दर्शनासाठी निघालो. इथे पावसाळ्यात खूप मजा येते, कारण एकदम हिरवं वातावरण असतं, झाडे झुडपे आणि या नदीला देखील पूर येतो आणि इथे एक धबधबा देखील आहे. तो बघण्यासाठी खूप गर्दी होते, खूप मजा येते आणि येथे खूप सारे माकडं होते. एक माकड तर आमच्या रस्त्यातच उभं राहिलं, आम्हाला वरती जाऊच देत नव्हतं. आम्ही किती वेळ खालीच उभे राहिलो. जेव्हा ते वरती गेलं त्यानंतर आम्ही आमच्यासोबत ज्या काकू होत्या त्यांची माकडाने पिशवी घेऊन घेतली होती. त्यानंतर माझ्या आजीने त्याला सांगितले की मला दे, अरे इकडे आण पिशवी. तर त्या माकडाने आजीला एक चापटच ठेवून दिली होती. त्यामुळे माकडांचं कधीही नाव घेऊ नये. इथे बघा माझी गोडूशी छान छकुली मस्त कड्यावर बसलेली होती. तिला देखील दर्शनाला आम्ही घेऊन आलो होतो. इथे सुरुवातीला श्री विष्णू भगवानांची मूर्ती आहे, त्यांचं दर्शन घेतलं. त्यानंतर पाटणा देवीचं दर्शन घेतलं आणि छान जेवणाचा उपभोग घेतला. मज्जा आली खूप आज आणि मस्त आनंद घेतला जेवणाचा. सर्वांसोबत असं जेवण करायला खूप मजा येते. अशा प्रकारे आज आमचा दिवस आम्ही पूर्ण घालवला. त्यानंतर आम्ही थोड्या वेळाने घरी निघालो आणि घरी पोहोचल्यानंतर सर्वांनी आराम केला. खूप मजा आली. आजचा व्लॉग तुम्हाला सर्वांना कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.